लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. कविवर्य सुरेश भटांच्या या ओळी आजही ऐकल्या की प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. माय मराठीचा हा वारसा अनेक महान साहित्यिकांनी जपला, समृद्ध केला आणि 7 समुद्रापार नेला. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का हो की 27 फेब्रुवारी हाच दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून का साजरा केला जातो? नमस्कार, मी अंकिता कसबे आणि उमलत्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत. चला जाणून घेऊयात मराठी साहित्यातील नटसम्राट म्हणजेच कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील. कुसुमाग्रज हे मूळचे नाशिककर, पण तुम्हाला माहितीये त्यांचं पाळण्यातलं नाव काय होतं? त्यांचं नाव होतं गजानन रंगनाथ शिरवाडकर. होय, त्यांच्या जन्मदाखल्यावर हेच नाव नोंदवलं गेलं होतं. मग गजाननाचा विष्णू वामन शिरवाडकर कसा झाला? तर त्यामागे एक कौटुंबिक कथा आहे. झालं असं होतं की कुसुमांच्या चुलत घरातील नातेवाईक म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा अकाली मृत्यू झाला होता. कुटुंबाचा वारसा चालावा म्हणून गजाननाला साधारण 4.5-5 वर्षांचा असताना दत्तक घेण्यात आलं. त्या काळी नात्यातलं मूल दत्तक घेण्याची अशी प्रथा होती. अशा प्रकारे गजानन रंगनाथ शिरवाडकर हे अधिकृतरित्या विष्णू वामन शिरवाडकर झाले. तात्यासाहेबांना म्हणजेच कुसुमाग्रजांना क्रिकेटची प्रचंड आवड होती, संगीतात रुची होती, फोटोग्राफीचा नाद होता आणि विशेष म्हणजे अभिनयाची ओढ होती. त्यांना अभिनय क्षेत्रात काम करायचं होतं, चित्रपटांमध्ये काम करायचं होतं. तसा आजकाल म्हणतो ना आपण, त्या काळी त्यांनी मुंबईमध्ये स्ट्रगलही केला. व्ही शांताराम यांच्याकडे ऑडिशन सुद्धा दिला, पण अभिनय क्षेत्रात त्यांना फार काही यश मिळालं नाही. नियतीला कदाचित त्यांच्याकडून अभिनयाऐवजी दर्जेदार साहित्य लिहून घ्यायचं होतं. सर्वात महत्वाचा प्रश्न, विष्णू वामन शिरवाडकरांनी कुसुमाग्रज हेच नाव का निवडलं? तर तात्यासाहेब हे राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदाग्रजांना आपले गुरु मानायचे. गोविंदाचा मोठा भाऊ म्हणजे गोविंदाग्रज. आता तात्यासाहेब जरी दत्तक गेले असले तरी त्यांचं आपल्या सख्ख्या भावंडांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या पाठीवर एक भाऊ होता केशव आणि एक बहीण होती कुसुम. लिखाणाच्या सुरुवातीच्या काळात कधी केशवाग्रज तर कधी कुसुमाग्रज अशा नावांनी ते कविता लिहायचे. योगायोगानं त्यांची पहिली कविता खेळायला जाऊ चला ही मासिकात छापून आली आणि त्याखाली नाव होतं कुसुमाग्रज. झालं इथेच या नावावर शिक्कामोर्तब झाला आणि महाराष्ट्राला त्याचा लाडका कवी मिळाला. कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे विशाखा. पण हा संग्रह लोकांपर्यंत पोहोचण्यामागे ज्येष्ठ साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा खूप मोठा वाटा आहे. तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. कागदाचा त्यावेळी प्रचंड तुटवडा होता. खांडेकरांनी प्रकाशकाला सांगितलं, माझ्या गाजलेल्या पुस्तकाची नवी आवृत्ती काढली नाही तरी चालेल, पण हा तरुण कवी जगासमोर आला पाहिजे. माझा मंजूर झालेला कागदाचा कोटा या पुस्तकासाठी वापरा. एवढंच नाही तर जेव्हा खांडेकरांना साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान ज्ञानपीठ मिळाला त्यावेळी मोठ्या मनानं त्यांनी सांगितलं की माझ्यापेक्षा पात्र या पुरस्कारासाठी कुसुमाग्रज आहेत. यातूनच मराठी साहित्यिकाचं मराठी भाषेवरचं प्रेम आणि मराठी साहित्याला पुढे नेण्याची धडपड दिसून येते. पुढे 1987 साली तात्यासाहेबांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कुसुमाग्रजांनी केवळ कविताच नाही लिहिल्या तर नटसम्राट सारखी नाटकं आणि कित्येक कथांच्या माध्यमातून मराठी साहित्याला सोन्याचे दिवस दाखवले. त्यांच्या या अलौकिक योगदानामुळेच आज आपण त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, कुसुमांबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून माय मराठीचा हा वारसा जपायला मदत करा. आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.